राधे राधे, जय शिव मल्हार, जय अंबे, नमो आदेश सगळ्यांना. पुन्हा एकदा स्वागत करतो ब्रह्मा रचनेच्या या प्रवासात, जिथे आपण मागील भागात पाहिले की परब्रह्म श्री कृष्ण आणि श्री राधा राणी यांच्या लीलांपासून ब्रह्मांड रचनेची सुरुवात कशी झाली. या लीलातून महाविराट म्हणजेच महाविष्णू यांची उत्पत्ती झाली आणि या उत्पत्ती दरम्यान श्रीकृष्णांनी दिलेल्या वरदानानुसार त्या महाविष्णूच्या प्रत्येक रोमकुंपात अखंड असंख्य असे ब्रह्मांड निर्माण झाले. चला तर मग जाणून घेऊया त्रिदेवांची उत्पत्ती आणि त्यांना सृष्टीचे निर्मितीचे कार्य कसे प्राप्त झाले. महाविराटाच्या एका रोमकुंपामध्ये असलेल्या ब्रह्मांडात शुद्र विराट भगवान विष्णू प्रकट झाले. श्याम वर्णाचे पितांबर धारण केलेले, चार भुजाधारी, शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले भगवान विष्णू अनंत शेषनागावर योग निद्रेत स्थित होते. त्यावेळी संपूर्ण ब्रह्मांड जलमय होते. सर्वत्र फक्त आणि फक्त जल होते. भगवान विष्णूंच्या नाभीतून एक दिव्य कमळ प्रकट झाले. त्या कमळामध्ये ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. परंतु जन्म होताच ब्रह्मदेवाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. मी कोण आहे? माझी उत्पत्ती कोणी केली? मी कुठून आलो? सर्वत्र फक्त त्यांना जलच दिसत होते. पण ते विचार करू लागले, जर हे कमळ उत्पन्न झाले आहे तरी याचा मूळ कुठे ना कुठे असेलच. याचा शोध घेण्याकरता श्री ब्रह्मदेव हे त्या कमळाच्या देठात शिरून त्याचा शोध घेऊ लागले. पण युगानुयुगे शोध घेत असतानाही त्यांना त्याचा मूळ काय सापडला नाही. ते परत पुन्हा कमळावरती वापिस आले आणि ध्यान करू लागले. एकीकडे ब्रह्मदेव तपश्चर्या करत असताना त्याच वेळी भगवान विष्णू यांच्या कर्णमाळातून दोन राक्षसांची उत्पत्ती झाली. ते म्हणजे मधु आणि कैटभ. हे मधु आणि कैटभ भगवान विष्णू योग निद्रेत असताना ज्या बीज मंत्राचे उच्चार करीत होते ते बीज मंत्र त्यांनी श्रवण करून त्या शक्तीस त्यांनी प्रसन्न केले. त्या शक्तीला प्रसन्न करून त्यांनी तिच्याकडून इच्छा मृत्यूचे वरदान प्राप्त केले. वरदान प्राप्त होताच मधु कैटभाने पुढील काय केले जाणून घेऊया ब्रह्मांड रचनेच्या पुढील भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. राधे राधे, जय शिव मल्हार, जय अंबे, नमो आदेश.